आमचं चॅनल सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनवर क्लिक करून नवीन नवीन व्हिडिओचे नोटिफिकेशन्स मिळवा। नमस्कार, मी आर्या शरद बाटे, इयत्ता 8वी ड ची विद्यार्थी। आज राजश्री शाहू महाराजांची 151वी जयंती। आज मी तुम्हाला राजश्री शाहू महाराजांच्या बद्दल थोडक्यात माहिती सांगणार आहे। राजश्री शाहू महाराज हे चौथे शाहू महाराज म्हणून राज्यकारभार पाहत होते। जेव्हा राजश्री शाहू महाराजांचा जन्म झाला तेव्हा कोल्हापूरमध्ये चौथे शिवाजी महाराज राज्यकारभार बघत होते। राजश्री शाहू महाराजांचे पूर्ण नाव यशवंतराव जयसिंगराव घाटगे असे होते। त्यांचा जन्म 26 जून 1874 रोजी कोल्हापूर जिल्ह्यातील कागल येथील राधाबाई व जयसिंगराव घाटगे यांच्या पोटी झाला। त्यानंतर 17 मार्च 1884 रोजी शिवाजी महाराजांच्या पत्नी आनंदीबाई यांनी यशवंतरावांना दत्तक घेतले आणि त्यांचे शाहू असे नामकरण केले। 2 एप्रिल 1894 रोजी शाहू महाराजांनी कोल्हापूरच्या गादीचे सर्व अधिकार आपल्या हाती घेतल्यानंतर त्या दिवशी महाराज खऱ्या अर्थाने कोल्हापूरचे छत्रपती झाले। 3 एप्रिल 1894 रोजी शाहू महाराजांनी आपल्या जनतेस लोककल्याणाची पूर्ण हमी देणारा आपला जाहीरनामा प्रसिद्ध केला। शाहू महाराजांच्या मनात सामान्य जनतेबद्दल अतिशय कळवळा होता। त्यांनी समाजाला शिक्षणाचे महत्त्व समजावून सांगितले। कोल्हापूर संस्थानात प्राथमिक शिक्षण सक्तीचे केले आणि मुख्य म्हणजे मोफत केले। मागासलेल्या वर्गांना विकासाच्या प्रवाहात आणायचे असेल तर राखीव जागांची तरतूद केली पाहिजे, ही कल्पना महात्मा फुले यांनी मांडली होती। हीच कल्पना शाहू महाराजांनी प्रत्यक्षात उतरवली। फक्त समाज सुधारणेपुरता राज्यकारभार न करता शाहू महाराजांनी कला क्षेत्राला देखील मदत देत आपण पूर्ण राज्याचे राजे आहोत हे सिद्ध केले। संगीत, चित्रकला, चित्रपट व लोककला यांसारख्या कलांचा विकास व विस्तार त्यांनी पूर्ण महाराष्ट्रात घडवला। अशा थोर राजाचे निधन मुंबईमध्ये 6 मे 1922 रोजी झाले। अशा थोर राजाला माझा मानाचा मुजरा। धन्यवाद।